सो हेलो सर जी, गुड मॉर्निंग. हेलो एवरीवन. आज जे मार्केट ओपन होत आहे, निफ्टी 50 पॉझिटिव्ह आहे, बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर ना सेन्सेक्स आज एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, ते पण आज पॉझिटिव्ह ओपन होत आहे आणि बँक निफ्टी पण पॉझिटिव्ह ओपन होत आहे चांगल्या गॅपनी. साधारण समवेअर अराउंड इथं जिथं हाय आहे मार्केटचा त्याच्या आसपास मार्केट ओपन होतंय, इथं 380च्या आसपास. सो आता मार्केट जेव्हा हाय ओपन होतंय आता, तर डेफिनेटली मार्केटमध्ये दोनच सिनारिओ बनतात. एक तर मार्केट कंटिन्यू खाली यायला चालू करेल किंवा कंटिन्यू वर जायला चालू करेल. आपल्याला त्या टाइमला ट्रेड घ्यायचा नाहीये. जेव्हा मार्केट समजा खाली यायला चालू करेल, मार्केट लोअर लो करत मार्केट समजा ह्या लेवलच्या आसपास येत आहे, इथल्या लेवलच्या आसपास, तेव्हा आपण एक प्लॅनिंग करून बाईंगचा ट्रेड करणार आहोत. बाईंगचा ट्रेड. आणि जेव्हा मार्केट समजा आपल्याला असं दिसते की मार्केट कंटिन्यू पळत चाललंय, म्हणजे मार्केट ओपन झालं, हायर हाय केलाय मार्केटनं आणि परत इथं समवेअर 500 ची लेवल ब्रेक केल्यानंतर रिट्रेसमेंट दिली आहे, खाली आले आणि अशा ठिकाणी जर आपल्याला बाईंग करण्याचा चान्स मिळतोय किंवा फर्स्ट कॅन्डलचा लो ब्रेक करतोय, असा कुठं आपल्याला चान्स मिळतोय, तर तिथं आपण बाईंगचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. सो बघूया मार्केटमध्ये कशा पद्धतीनं गोष्टी बनतात. मी जेव्हा आता मार्केट ओपन होईल आणि आपल्याला आपला सेटअप किंवा आपल्या गोष्टी बनतील, तेव्हा मी नक्कीच तुम्हाला अपडेट करेन. सो इथं आपला एक छोटा सेटअप बनतोय मार्केटमध्ये सेलिंगचा. एक छोटा सेटअप बनतोय. खरं आपण तो सेलिंग करणार नाही आहोत, कारण आपण मार्केटमध्ये गॅप अप नंतर बाईंग साठी बघणार आहे, हे आपण डिसाईड केलेलं आहे. आणि मार्केट कंटिन्यू बाईंगला जात आहे. सो आपण वेट करणार आहे. मार्केट थोडंसं आपल्याला लोअर लेवलला मिळालं की 500च्या लेवलच्या आसपास परत जर मार्केट असेल हंट करायला आलं, तेव्हा आपण मार्केटमध्ये पोझिशन घेऊ शकतो. सो आता इथं मी सेलिंगचा एक ट्रेड तुम्हाला बोललो की इथे एक सेलिंगचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. कसा प्लॅन करू शकतो, तर मार्केट एकतर गॅप अप ओपन झालंय, त्यानंतर ना मार्केटनं इथं तुम्ही बघू शकताय ही बँक निफ्टी आहे. बँक निफ्टी मध्ये मार्केटनं एक्झॅक्टली 500चा सपोर्ट घेतला. इथे एक्झॅक्टली गॅप अप ओपन होऊन 500चा मार्केटनं सपोर्ट घेतलाय आणि समवेअर मार्केटनं सपोर्ट घेऊन हायर हाय बनवून वर जाण्याचा प्रयत्न करते आणि फर्स्ट कॅन्डलचा पण मार्केटनं हाय ब्रेक केला. सो अशा ठिकाणी भरपूर सारे बायर्स स्वतःची पोझिशन बनवतात, कारण त्यांना इथं पोझिशन बनवता येत नसते, म्हणून त्यांनी या ठिकाणी मार्केटमध्ये एंटर करतात. आणि जेव्हा अशा ठिकाणी मार्केटमध्ये रिटेल एंटर करतो, तो एसएल कुठला ठेवतो, एक तर तो ह्या स्विंगच्या खालचा एसएल ठेवतो, किंवा डायरेक्टली जर एक प्रोफेशनल कोण असेल तर डायरेक्टली 500च्या खालचा एसएल तो मार्केटमध्ये ठेवून बसतो. तर मार्केट अशा सिनारिओ मध्ये डायरेक्टली रिव्हर्स करतं आणि त्यांचा एसएल हिट करतं. समटाइम्स मार्केटमध्ये जर आपल्याला सेलिंग दिसत नसेल तर आपण बाईंगला पण मार्केटमध्ये ताकदीने बसू शकतो. खरं इथं मार्केटमध्ये क्विकली बाईंगला बसणे हे खूप रिस्की आहे. सो आपण वेट करणार आहे, कारण आपल्याला बाईंग हायर हायला करायचं नाही, बाईंग आपल्याला खालच्या साईडलाच करावं लागणार आहे. सो आपण वेट करणार बेटर वे मार्केटमध्ये. आणि इथं जर आपल्याला एक छोटा लोअर लो दिसतोय होत असेल, तर आपण इथे क्विक पेपर ट्रेडिंग आपण म्हणूया त्याला, बट एक क्विक आपण सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण ह्यांचे एसएल खायला मार्केट खाली येणार. त्या खाली येण्याच्या मुवमेंटमध्ये भरपूर नवीन सेलर्स एंटर करणार मार्केटमध्ये, तेव्हा आपण बाईंगची पोझिशन घेणार आहोत. सो बघूया, आपण वेट करूया मार्केटमध्ये काय होत आहे आणि तसं मी तुम्हाला अपडेट पण करेल. ओके. सो हॅलो ट्रेडर्स, आपण मार्केटमध्ये एक छोटासा एसएल ठेवून मार्केटमध्ये आपण सेलिंगला ट्रेड प्लॅन करू शकतो. इथं जसं की मी तुम्हाला म्हणलं की मार्केटमध्ये खूप मोठा मुवमेंट मार्केटनं बाईंगला केलाय आणि एक सच रिट्रेसमेंट मार्केटनं दिली नाहीये. सो आपण एक छोटासा 800च्या लेवलचा एसएल ठेवून आपण मार्केटमध्ये सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो.
आणि इथं आपण त्या पद्धतीनं ट्रेड पण प्लॅन केलेला आहे आणि आपण ट्रेड एक्झिक्यूट पण केलेला आहे. साधारण आपल्याला जी शॉर्टची ऑर्डर जी मिळालेली आहे ती इथं समवेअर मिळालेली आहे आणि आपण एल जास्त देणार नाही, कारण हा एक आपल्या अनालिसिसच्या विरुद्धातला ट्रेड आहे आपला. पण ह्याची चालण्याची शक्यता तेवढीच जास्त आहे, बिकॉज तेवढं मार्केटनं तसा मुवमेंट केलाय. आपण ऍक्च्युली बाईंग साठी बसलेलो, बट मार्केट दाखवते की परत मार्केटमध्ये एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते, तर आपण एक छोटासा प्रॉफिट घेऊन मार्केटमधनं निघून जाऊया, असं माझं म्हणणं आहे. सो हा तो ट्रेड आहे. बघूया मार्केटमध्ये काय होतंय. मी हा ट्रेड कम्प्लीट झाला की मी प्रॉपर एक्सप्लेन करेल की ट्रेड घेण्यामागचे रिझन काय होते आणि का ट्रेड घेतला आपण. सो ॲज यू कॅन सी, मार्केटमध्ये आपलं टार्गेट हिट झालेलं आहे, बट आपल्याला त्या अकॉर्डिंग मध्ये काही जास्त प्रॉफिट दिसत नाहीये. प्रॉफिट खूप आपल्याला कमी दिसतोय. जरी मार्केटमध्ये एवढा मोठा मुवमेंट आलाय, एक साधारण 185 पॉइंटचा मुवमेंट, म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉइंटचा सेलिंगचा मुवमेंट जरी येत आहे मार्केटमध्ये, तरी आपल्याला स्ट्राईक प्राइस मध्ये तसा डिफरन्स बघायला मिळत नाही. सो जिथं आपल्याला पोझिशन बुक करायची होती तिथपर्यंत तर मार्केट आलेलं आहे, बट मार्केट एक रिव्हर्स दाखवण्याची मी वाट बघतोय. जेव्हा मार्केट रिव्हर्स दाखवेल तेव्हा आपण मार्केटमधनं क्विकली निघून जाणार आहोत. आणि माझं असं म्हणणं आहे की मार्केट निवांत 500ला तरी इझी मध्ये येऊ शकतं. सो त्या ठिकाणी आपण वेट करूया. 500च्या लेवलच्या आसपास जर आपल्याला रिजेक्शन बघायला मिळतंय तर आपण 500च्या आसपास मार्केटमधनं एक्झिट होणार आहोत. कारण हा जो सिनारिओ आहे हा मार्केटमध्ये 500 पासून चालू झालेला आणि मोस्ट ऑफ द ट्रेडर्सनी त्यांचा एल 500च्या आसपासच ठेवलेला असणार आहे आणि क्विकली कधीही मार्केटमध्ये बाईंग पण होऊ शकतं. सो हे सगळं अंडरस्टँड करून एका शांत डोक्याने आपण रिव्हर्स दिसतोय तर आपण चुपचाप मार्केटमधनं निघून जाणार. जास्त आपण लालच नाही करणार, कारण लालच केल्यानं आपण एक गोष्ट शिकलेलो की लॉस आपल्याला घेऊन बाहेर पडावा लागतो. सो आपण प्रॉफिट बुकिंग पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. रिव्हर्स दिसते तर आपण निघून जाईल. आय थिंक आपण थोडा होल्ड करू शकतो, आपल्याकडे स्पेस आहे थोडा मार्केटमध्ये, बट नो वरी. एक चांगला प्रॉफिट आपल्याला दिसतोय, आपण हा प्रॉफिट घेऊन निघून जाऊया. एक साधारण इथं आपण आपला प्रॉफिट बुक केलेला आहे मार्केटमध्ये. सो आता मी वन बाय वन रिझन शेअर करतो. ट्रेड घेण्यामागचं कारण काय होतं, आपण का ट्रेड घेतला, आपण अनालिसिस थ्रू तर बाईंगला बसलेलो, बट आपल्या ट्रेड घेण्यामागचं कारण काय होतं. एक सेकंड. सो ट्रेडर्स, जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की मार्केटमध्ये कधीही क्विक बाईंग येऊ शकतं. आता हे बाईंग नाहीये, हा एक ज्यांनी क्विक सेलिंग केलंय हा मोमेंट बघून त्यांना थोडंसं पॅनिक करून बाहेर काढण्याचं, प्रॉफिट बुक करवायला लावायचा. जसं की आपण आता प्रॉफिट बुक केला तसा हा मुवमेंट आहे आणि इथनं मार्केट निवांत डे लो तरी ब्रेक करणार आहे किंवा 500ची लेवल, म्हणजे ही जी लेवल आहे इथं 500ची एक लेवल आहे, ती लेवल तरी 100% मार्केट कुठे गेली, हा ही लेवल जी आहे ती तर मार्केट 100% ब्रेक करणार. ओके. सो आता पहिला तर आपण अंडरस्टँड करूया की मार्केटमध्ये आपण जे अनालिसिस केलेलं त्याच्या विरोधात आपण काम का केलं. मार्केट खूप मोठं गॅप अप ओपन झालं, त्यानंतर मार्केटनं ग्रीन कॅन्डल फॉर्म केली. आता जेव्हा मार्केट गॅप अप ओपन होऊन ग्रीन कॅन्डल फॉर्म करतंय, जर मार्केटमध्ये आपल्याला जर अशी गोष्ट दिसली असती क्विकली लगेच असं हाय करून मार्केटनं लो ब्रेक केलाय अशा ठिकाणी, तर आपण इथं मार्केटमध्ये क्विकली बाईंग केलं असतं. क्विकली, विदाउट इवन थिंकिंग ट्वाइस आपण लगेच इथं बाईंग केलं असतं. बट मार्केटनं काय केलंय, मार्केटनं एकतर ओपन केलंय ग्रीन कॅन्डल, त्यानंतर मार्केटनं एक रिव्हर्सल दाखवलाय, बट एक्झॅक्ट जो सपोर्ट घेतलाय तो 500च्या लेवलचा सपोर्ट घेतलाय.
500ची जी लेवल आहे तिथं मार्केटनं एक सपोर्ट घेतलाय आणि अशा ठिकाणावरनं सपोर्ट घेऊन मार्केट बाईंगचा मुवमेंट कंटिन्यू करतंय. आता इथनं इथपर्यंत कन्फ्युजन मोड होतं, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे एक्झॅक्टली जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर ही दोन रेड कॅन्डल जी आपल्याला दिसतात इथपर्यंत कन्फ्युजन होतं रिटेलरला पण आणि ज्यांनी ज्यांनी पोझिशन घेणार आहेत बाईंगसाठी त्यांना पण. बट जेव्हा हे मार्केटमध्ये झालं, हे जेव्हा तुम्ही दिसतंय इथे तुम्हाला एक गॅप दिसतोय मार्केटमध्ये, या गॅप रिटेलर बघत असतो. त्याला त्याला असं वाटतं की यार कुणीतरी मोठी पोझिशन घेतली आहे, कुणीतरी मोठा पैसा लावलाय म्हणून मार्केटमध्ये गॅप क्रिएट झालाय, तर आपण बाईंग करूया. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, सॉरी, पहिला पॉइंट झाला की 500चा मार्केटनं सपोर्ट घेतलाय आणि मार्केट ग्रीन मध्ये ओपन झाले, प्लस गॅपअप ओपन झाले आणि सपोर्ट घेऊन वर चालायचा आपल्याला एक चान्स मिळतोय बॉटम पकडण्याचा, कारण मार्केट असं असं जाईल आणि आपल्याला चांगल्या प्रॉफिटमध्ये आपण राहू. सो पहिला झाला तो पॉइंट. दुसरा पॉइंट झाला की मार्केटनं 500चा सपोर्ट घेतला. तिसरा पॉइंट झाला की मार्केटनं एक छोटा इथं गॅप क्रिएट केला. लोक हे बघतात, रिटेलर हे बघत असतो. चौथा पॉइंट झाला की मार्केटनं हाय ब्रेक केलाय आणि सिरीज ऑफ ग्रीन कॅन्डल बनवली आहे. सिरीज ऑफ ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे. आणि पाचवा पॉइंट शेवटचा आपल्याला सेलिंगचा ट्रेड घेण्यासाठी एक चांगला रिझन बनलं, ते म्हणजे 800च्या लेवलचा जो रेजिस्टन्स होता, आपण काल तो मार्क केला नव्हता, बट 800च्या लेवलचा जो रेजिस्टन्स होता तो खूप सुंदर पद्धतीनं आतल्या साईडला, माझा असं इच्छा होती की मार्केटनं इथनच रिजेक्शन देऊ दे. का? कारण 800च्या वर जर गेलं तर मार्केटमध्ये बाईंग होण्याचे जास्त चान्सेस होतात आणि ही लोक चांगल्या प्रॉफिटमध्ये पकडून राहतात आणि नवीन बायर्स पण इथे एंटर करतात प्रोफेशनल. मग तिथनं बाईंगचाच मुवमेंट आला असता. सो या सगळ्या रिझन्सला पकडून मार्केटमध्ये आपण इथं सेलिंगचा प्लॅन करत होतो, की आपण इथे ऍक्च्युली पेपर ट्रेड करणार होतो की मार्केटमध्ये आपल्याला बाईंगच करायचंय, कारण हा जो सिनारिओ, हा जो मार्केटमध्ये मुवमेंट आलाय, हा आपल्याला चान्स मिळाला, आपल्या गणित जुळून आली सगळीकडनं आणि तसं क्लिअर कट मार्केटमध्ये इंडिकेशन पण मिळायला लागले की हा बाबा की एक ऑप्शन, एक चान्स मिळतोय आपल्याला इथं एक छोटा एसएल ठेवून काम करण्याचं. म्हणून मी तुम्हाला म्हणले की मी मोठा एसएल देणार नाही. एसएल गेला तर हा 800चा देईल आणि तिथनं निघून जाईल. कारण जेव्हा मार्केट असं करून असं करेल तेव्हा तिथं थांबण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून इथे एक छोटासा एसएल ठेवून मार्केटमध्ये आपण काम केलं. आपण एसएल कोणाचे खायला आणले की ज्यांनी ज्यांनी इथं इथं बाईंग केलं असणार त्यांनी ह्याच्या लोला आणि दुसरं 500च्या लेवलला एसएल ठेवलेले असणार. आता मी जसं की तुम्हाला म्हणले की मार्केट 500च्या लेवलच्या आसपास गॅरंटीड येणार. आलं, एसएल खाल्ले. आता मार्केटमध्ये इथं सेलर्स एंटर झाले आणि हा एक चांगला सेलिंगचा झोन पण आहे मार्केटला की सेलर्सला बोलवण्याचा. तर मार्केट असं करून ह्याचा लो ब्रेक करून मग मार्केट बाईंगला जाऊ शकतं. कारण मार्केटमध्ये आज सेलिंग करणं काहीच लॉजिकली पॉसिबल नाहीये. पण आपल्याला एक छोटासा ट्रेड मिळाला, छोटा एसएल ठेवण्याचा चान्स मिळाला म्हणून आपण एक क्विक डिसिजन घेऊन मार्केटमध्ये एंटर केलं. सो हे होतं रिझन आजचा ट्रेड घेण्यामागचं. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि आय होप माझं लर्निंग डे बाय डे इम्प्रूव्ह होत आहे. आपण आता कमी लॉटवर काम करतोय. फ्युचरमध्ये जाऊन आपण स्वतःला अजून भारी बनवणार, अजून ग्रो करणार, अजून चांगल्या पद्धतीने आपण आपले प्रॉफिट गेन करणार. बट हे होतं आजचा आपला प्रॉफिट आणि बेसिक लेवलला जो काही आपण ट्रेड घेतला. मी ऑप्शन मध्ये किती झाले ते एकदा याच्या पुढे दाखवेल. बट स्ट्राईक प्राइस इंडेक्स मध्ये आपण 217 पॉईंट कॅप्चर केलेले आहे. सो जसं की मी तुम्हाला म्हटले की ऑप्शन मध्ये आणि इंडेक्सचा आपण एकदा कम्पॅरिझन करूया. तर ऍज यू कॅन सी इंडेक्स मध्ये आपल्याला 217 पॉईंट मिळाले, 217 पॉईंट. बट ऍट द सेम टाइम ऑप्शन मध्ये आपल्याला खूपच कमी पॉईंट मिळाले. खूप म्हणजे ऍटलिस्ट इथं आपल्याला साधारण
100 पॉईंटचा तरी मोमेंटम बघायला मिळायला पाहिजे होता. बट नो इश्यू. मार्केटमधनं कारण गॅप अप गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे ते सेटल डाऊन व्हायला ऑप्शन थोडा मोमेंटम सेटल डाऊन व्हायला वेळ लागतो. बट ऑप्शन मध्ये आपला 86 पॉईंटचं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. बट इंडेक्स मध्ये 217 पॉईंटचं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. सो हा होता आजचा ट्रेड. थँक्यू सो मच. आपण जसं की अनालिसिस केलेलं की परत मार्केटमध्ये बाईंग होणार, इथं सेलिंग करण्याचं काहीच आपल्याला प्लॅन दिसत नाहीये. सो आपण वेट करूया, जे काय होईल ते मी नंतर तुम्हाला अपडेट करेन. थँक्यू सो मच.